स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इज अ सेल. मग आता याचा अर्थ काय नेमका, की बाबा मी जर म्हणत असेल की हे एक रचनात्मक एकक आहे, कार्यात्मक एकक आहे, मग रचनात्मक म्हणजे काय, कार्यात्मक म्हणजे काय, याची एक माहिती आपल्याला असायला हवी. मग आता रचनात्मक म्हणायला गेलं तर मग आता पहा, तुमच्या शरीरातील कुठलंही अवयव असेल, मग ते हे डोळे असतील किंवा तुमचा गळा असेल किंवा तुमचे हात असतील, पाय असतील, जठर असेल, पोट असेल, बरोबर, हे एक एक पेशीपासून बनलेलं आहे. एक एक पेशी सोबत येऊन तुमच्या या पूर्ण अवयवाला बनवलेलं आहे, तुमच्या या पूर्ण शरीराला एकंदरीत बनवलेलं आहे. आणि म्हणूनच त्याला, या पेशीला काय म्हणतात, रचनात्मक एकक म्हणतात. तसंच तसंच आपल्या शरीरातील प्रत्येक जे कार्य आहे, प्रत्येक जे फंक्शन आहे, ते कुठं घडतं, आपल्या पेशीमध्ये घडत असतं. मग ते श्वास घेण्यासारखा सोपा कार्य का असेना, किंवा आपल्या जेवणाला पचवण्याचं कार्य का असेना, हे सर्व कार्य कुठे होतात, एका पेशीमध्येच होत असतात. आणि म्हणून त्या पेशीला काय म्हणतात, कार्यात्मक एकक म्हणतात. कार्यात्मक, फंक्शनल, जिथे सेलचे, पूर्ण बॉडीचे सगळे फंक्शन्स होतात, असा एक घटक म्हणजे एक पेशी किंवा सेल होय. कळलं तुम्हाला? ही पूर्ण एक स्टेटमेंट कळणं खूप इम्पॉर्टंट आहे पुढे सेलबद्दल सर्व माहिती घेण्यासाठी. तुम्हाला हे जर स्टेटमेंट कळालं तर तुम्हाला सेल आपल्या पूर्ण शरीरामध्ये किंवा कुठल्याही प्राणी आणि वनस्पतीच्या शरीरामध्ये किती महत्वाचं आहे हे कळून जाईल. ठीक आहे.